नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. नकोशी पत्नी या माझ्या कथेला तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून आभार. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला अशाच नवनवीन कथा लिहिण्यासाठी मोठी प्रेरणा मिळते. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नकोशी पत्नी भाग 7. दृश्य 1. निर्जन स्थळ आणि प्राचीचा मास्टर प्लॅन. आदित्य सुसाट वेगाने कार चालवत त्या निर्जन गोदामापाशी पोहोचला. तिथे पोहोचताच समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. प्राची एका कोपऱ्यात बसली होती. तिचे महागडे कपडे जागोजागी फाटलेले होते. कपाळावरून रक्ताची धार वाळून तिथे डाग पडले होते. तिचे केस विस्कटलेले होते आणि ती भीतीने थरथर कापत होती. आदित्य धावत तिच्यापाशी गेला आणि तिला स्वतःच्या हृदयाशी धरलं. प्राची, हे काय झालं ग? तू इथे या अवस्थेत? आदित्यचा आवाज रडवेला झाला होता. प्राचीने हुदके देत आदित्यला घट्ट मिठी मारली. तिने रडण्याचं नाटक करत म्हटलं, आदित्य, मला माहीत नाही काय झाले. लग्नाच्या दिवशी कोणीतरी मला किडनॅप केलं होतं. मला तुमच्यासोबत लग्न करायचं होतं आदित्य, पण त्या नराधामांनी मला जबरदस्तीने उचलून नेलं. मी इतके दिवस नरक सोसते. आज कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटून तुम्हाला कॉल केला. मला खूप भीती वाटते आदित्य. आदित्यने तिला धीर दिला. तिचा चेहरा हातात घेतला आणि म्हणाला, शांत हो प्राची. आता मी आलो आहे ना. आता तुला कोणीही हात लावू शकणार नाही. रडू नकोस. मी सगळं ठीक करेन. प्राचीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि रडतानाच तिच्या ओठांवर एक कुत्सिक हसू उमटलं. तिचा प्लॅन यशस्वी झाला होता. दृश्य 2. हॉस्पिटल आणि सुनैनाचा क्रूर नकार. आदित्यने तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे डॉक्टरांनी तिच्या जखमांवर मलमपट्टी केली. आदित्य तासाभरानंतर तिला घेऊन तिच्या घरी पोहोचला. त्याला वाटत होतं की प्राचीला सुखरूप बघून तिचे आईवडील आनंदित होतील, पण तिथे तर वेगळाच ड्रामा सुरू होता. सुनैना, प्राचीची आई, दरवाजातच उभी होती. तिने रागाने प्राचीकडे पाहिले आणि ओरडली, का आली आहेस इथे? आमची इज्जत धुळीला मिळून तुझं पोट नाही भरलं जे आता तोंड दाखवायला आलीस? पळून गेलीस ना तू लग्नाच्या मंडपातून? अख्ख्या शहरात आमचं नाक कापलं गेलंय. देवेंद्रजी, प्राचीचे वडील, व्याकुळ होऊन म्हणाले, सुनैना, काय बोलतेस तू? बघ तरी तिची अवस्था काय झाली आहे. तिला आधी घरात तर घे. पण सुनैना आपल्या शब्दांवर ठाम होती. हे सर्व तिने आणि प्राचीने ठरवलं होतं. ती ओरडली, नाही, हिने आमचं नाक कापलंय. आता हिच्यासाठी या घरात जागा नाही. जिकडे जायचं तिकडे जाऊ दे. प्राचीने धावत जाऊन सुनैनाचे पाय पकडले. आई, मला माफ कर ग. मला किडनॅप केलं होतं ग. ती मुद्दाम पाय पकडून ड्रामा करत होती. देवेंद्रजींना समजत नव्हतं की आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करणारी सुनैना आज इतकी कठोर कशी झाली. आदित्यला हे सहन झालं नाही. तो पुढे आला आणि म्हणाला, प्राची, पुरे झालं. तुला कोणासमोरही हात जोडायची काही गरज नाही. तू काहीच गुन्हा केला नाहीस. चल माझ्यासोबत. तू माझ्या घरी राहशील. देवेंद्रजी चकित झाले. पण आदित्य, ती तुझ्या घरी कशी राहणार? आदित्यने ठामपणे उत्तर दिले, ते मी बघून घेईन बाबा. पण आता प्राची इथे 1 मिनिटही थांबणार नाही. सुनैना आणि प्राची एकमेकींना बघून हसतात. त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला होता. दृश्य 3. सत्याचा उलगडा आणि प्राचीचा खोटा चांगुलपणा. गाडीत बसल्यावर प्राचीने अतिशय निरागसपणे आदित्यला विचारले, आदित्य, मंडपात मी नव्हती ते बघून सर्व लोक काय काय बोलत असतील? आणि मीडिया पण असेल ना तिथे? सर्व बोलत असतील की इतक्या मोठ्या बिझनेसमॅन आणि त्याची होणारी बायको पळून गेली, असं बोलत असतील ना? माझ्यामुळे खूप बदनामी झाली असेल तुमची. आदित्यने जड अंतकरणाने सांगितले, प्राची, तू नव्हतीस म्हणून दोन्ही घराची इज्जत वाचवण्यासाठी नंदिनी तुझ्या जागी बसली होती. आणि आता आमचं लग्न झालं आहे. हे ऐकून प्राचीने धक्का बसल्याचं नाटक केलं. तिचे डोळे पुन्हा भरून आले. आतून तिला सर्व माहिती होतं, पण ती नाटक करत होती. नंदिनी, म्हणजे तुमच्या दोघांचं लग्न झालं? आदित्य, मला माफ करा. मी तुमच्या आयुष्यात परत यायला नको होते. मी तुमच्या आणि नंदिनीच्या सुखात आड येणार नाही. मी कुठेही निघून जाईन. आदित्यने तिचा हात पकडला आणि म्हणाला, प्राची, यात तुझी काही चुकी नाही आहे.
खरा अन्याय तर तुझ्यासोबत झाला आहे. आणि सॉरी प्राची, मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो. मला खरंच माहिती नव्हतं की त्या घुंगटमागे नंदिनी आहे, नाहीतर मी लग्न केलंच नसतं. मी तिला स्पष्टच सांगितलं आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे. तिला वाईट वाटलं तरी मला फरक पडत नाही. तिनेही तुझ्या जागेवर मंडपात बसायला नको होते. प्राची मनातल्या मनात हसली. आदित्य, आधी हे माहिती असतं की तू इतका श्रीमंत आणि AR ग्रुपचा CEO आहेस तर मी पळालीच नसती. वरून मात्र ती म्हणाली, आदित्य, तुम्ही नंदिनीला काही बोलू नका. तिच्याकडे काही पर्याय नसेल म्हणून तिने इज्जत वाचवण्यासाठी हे पाऊल उचललं असेल. तिचा हा खोटा चांगुलपणा पाहून आदित्यला ती अजूनच श्रेष्ठ वाटू लागली. वृक्ष 4. रणदिवे पॅलेसमध्ये खळबळ आणि करुणा आत्याची भीती. जेव्हा प्राचीला घेऊन पॅलेसमध्ये शिरला तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. प्राचीने पाहिलं की आदित्यचं घर किती भव्य आणि मोठं आहे. तिची नजर करुणा आत्या आणि मेघावर पडली. करुणा आत्या तर थरथर कापायला लागल्या. त्या मनातच म्हणाल्या, ही कशाला आली आता? एक नंदिनी कमी होती की माझ्या डोक्यावर नाचायला? आणि जर हिने आदित्यला सांगितलं की लग्नाच्या दिवशी मीच हिचं कान भरलं होते तर माझं काही खरं नाही. नंदिनी धावत पुढे आली आणि प्राचीला बघून व्याकुळ झाली. प्राची, हे काय झालं तुला? आणि कुठे होतीस तू? तुला किती लागलंय? ती मदतीसाठी हात पुढे करणार इतक्यात आदित्यने तिला जोरात बाजूला सारलं. आदित्य, नंदिनीवर ओरडत, तुला तिला बघायची काय गरज आहे? मी आहे तिला बघायला. तू लांब राहा तिच्यापासून. नंदिनीला हे ऐकून खूप वाईट वाटलं. तिचे डोळे भरून आले, पण तिने स्वतःला सावरलं. आदित्यला नंदिनीवर ओरडताना बघून प्राचीला मनातून प्रचंड आनंद होत होता. तिने मनातच म्हटलं, नंदिनी, ही तर फक्त सुरुवात आहे. माझी जागा घ्यायची खूप हौस होती ना तुला? आता बघ तुझं काय हाल करते ते. पण वरून ती म्हणाली, आदित्य, नका नंदिनीवर ओरडू. तिला काळजी वाटते माझी. शेवटी बहीण आहे ना ती माझी. सुरेशजींनी विचारलं, आदित्य, हे काय आहे? आणि प्राची लग्नाच्या दिवशी कुठे होती? आदित्यने सर्वांसमोर जाहीर केलं, बाबा, प्राचीला कोणीतरी किडनॅप केलं होतं. ती आज कशीबशी सुटली. तिच्या आईने तिला घरात घेतलं नाही. त्यांना वाटतंय की प्राचीमुळे त्यांची खूप बदनामी झाली. तिने लग्न सोडून पळून गेल्याने त्यांची काहीच इज्जत राहिली नाही. म्हणून मी तिला इथे घेऊन आलो आहे. ती इथेच राहील आता. दृश्य 5. गेस्ट रूम आणि आदित्यचे श्रीमंतीचे रहस्य. आदित्यने नोकराला बोलवून प्राचीसाठी गेस्ट रूम तयार करायला सांगितला. नंदिनीला आता आठवलं की सकाळी आदित्यला कोणाचा तरी कॉल आला होता आणि तो इतका घाईत का पळाला होता. सुरेशजी आणि आजी म्हणाले, पण आदित्य, प्राची इथे राहिल्याने नंदिनीला वाईट वाटेल. आदित्य तुच्छतेने म्हणाला, आजी, प्राचीची अवस्था बघ. तिची काय चुकी आहे? मी तिला रस्त्यावर सोडू शकत नाही. आणि आदित्य तिला घेऊन रूममध्ये जातो. रूममध्ये गेल्यावर प्राची मुद्दाम विचारते, आदित्य, तुझं घर इतके मोठे आहे म्हणजे तुमची फॅमिली खूप रिच असेल ना? आदित्य प्राचीला म्हणाला, प्राची, मी तुला आपलं लग्न झाल्यावर त्याच रात्री सांगणार होतो की मी AR ग्रुपचा CEO आहे, पण आपलं लग्नच झालं नाही आणि मला तो चान्स भेटला नाही. मला भीती होती की तू माझ्या श्रीमंतीवर प्रेम करशील की माझ्यावर, म्हणून मी तुला सांगितलं नव्हतं. मला फक्त माझ्यावर प्रेम करणारी मुलगी हवी होती, माझ्या संपत्तीवर नाही. प्राचीने नाटक केलं की तिला हे आत्ताच कळतंय. ती म्हणाली, आदित्य, तुम्ही माझ्यासाठी फक्त एक असिस्टंट होतात, तरी मी तुमच्यावर प्रेम केलं. मला तुमच्या पैशाशी काहीही घेणं देणं नाही. पण मनात ती स्वतःलाच शिव्या देत होती. जर मला आधीच हे कळलं असतं की तू इतका श्रीमंत आहेस तर हे किडनॅपिंगचं नाटक कशाला करावं लागलं असतं. आदित्य भाऊक होऊन म्हणाला, हो प्राची, नशिबाने आपली साथ दिली नाही, पण आता मी तुला पुन्हा लांब जाऊ देणार नाही. दृश्य 6. 2 शत्रूंचा गुप्त करार आणि मेघाचा संताप. रणदिवे पॅलेसच्या एका कोपऱ्यात असलेल्या करुणा आत्याच्या रूममध्ये प्राची दबक्या पावलाने शिरली. तिच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हास्य होते. करुणा आत्या थोड्या घाबरलेल्या होत्या, पण प्राचीने त्यांना बघून उपरोधिकपणे विचारले, कशा आहात करुणा आत्या?
खूप टेन्शनमध्ये दिसताय. भीती वाटते का की मी तुमचं सत्य सगळ्यांसमोर आणीन म्हणून? की तुम्हीच लग्नाच्या दिवशी माझं कान भरले आणि मला पळून जायला प्रवृत्त केलं होतं? करुणा आत्या स्वतःला सावरून म्हणाल्या, हे बघ प्राची, मला माहिती आहे तुझं आदित्यवर कधीच खरं प्रेम नव्हते. जर खरं प्रेम असतं तर मी कितीही कान भरले असते तरी तू भरमंडपातून पळून गेली नसतीस. त्यामुळे तू तुझ्या स्वार्थासाठी गेलीस हे सत्य आहे, हे मान्य कर. आणि हे बघ, आपण दोघी सध्या एकाच नावेत सवार आहोत. या सर्वांमध्ये तुझा पण स्वार्थ आहे आणि माझा पण. म्हणून एकमेकींसोबत भांडण करण्यापेक्षा एकमेकींना सपोर्ट केलेलं बेटर आहे. प्राची हसली. हो, पण मग तुम्हाला हे सगळं करायची काय गरज होती? असो, आता आपल्या दोघींचं गुपित एकमेकींकडे सेफ आहे. सध्या आपली सर्वात मोठी शत्रू एकच आहे, नंदिनी. तिला या घरातून बाहेर काढलं की तुम्हाला तुमचे पैसे आणि ऐश्वर्य मिळेल आणि मला आदित्यची सत्ता आणि संपत्ती. तुम्ही आता मला सपोर्ट करा आणि मी तुम्हाला. त्यांनी एकमेकींशी हात मिळवला. हे सर्व संभाषण मेघा दरवाजा आड राहून ऐकत होती. प्राची गेल्यावर मेघा आत आली आणि रागाने म्हणाली, मम्मा, तू प्राचीसोबत हात मिळवणी का केलीस? मला आदित्य हवा आहे. करुणा आत्या हसून म्हणाल्या, वेडे, सध्या नंदिनीला बाहेर काढायला प्राचीचीच गरज आहे. एकदा का नंदिनी गेली की प्राचीचं सत्य आपण बाहेर आणू आणि तुझं लग्न आदित्यसोबत लावून देऊ. तोपर्यंत तू शिक्षणाचं निमित्त करून काही दिवस बाहेर जा. मेघा खुश झाली आणि तिथून निघून गेली. दुसरीकडे प्राची मनात विचार करत होती, करुणा आत्या, मला तुमची मदत फक्त नंदिनीला बाहेर काढण्यापुरती हवी आहे. एकदा आदित्यशी माझं लग्न झालं की मी तुमचे सत्य आदित्यला सांगेन आणि तुम्हाला या घरातून बाहेर काढेन. मग हे संपूर्ण साम्राज्य फक्त माझं असेल. ती जोरात हसली. दृश्य 7. नंदिनीचे अश्रू आणि आजींची साथ. नंदिनी आपल्या खोलीत एकटीच रडत होती. तिचे डोळे सुजले होते. ती स्वतःशीच पुटपुटली, आदित्यजी, मला माहिती आहे तुम्ही कधीच माझे होऊ शकणार नाही. तुमचं प्रेम फक्त प्राचीवर आहे. पण मी माझ्या या वेड्या मनाचं काय करू? ते सतत तुमच्याकडे उडलं जातं. तुम्हाला प्राचीची काळजी करताना बघून माझं हृदय तुटतं. मला माहिती आहे मी चुकीची अपेक्षा ठेवते, पण हे मन ऐकत नाही. तेवढ्यात आजी तिथे आल्या. नंदिनीने पटकन अश्रू पुसले. पण आजी म्हणाल्या, बाळा, माझ्यापासून काही लपवू नकोस. तुला जेवढं रडायचं आहे तेवढं माझ्याजवळ रडून घे. तुझे अश्रू मोकळे कर. नंदिनीने आजीच्या मांडीवर डोकं ठेवले आणि तिचे हुदके फुटले. ती रडत म्हणाली, आजी, आदित्यजींनी मला सांगितले होते की ज्या दिवशी प्राची परत येईल त्या दिवशी मला हे घर सोडून जावे लागेल आणि आज ती परत आली आहे. मला वाटतंय की मी आदित्यजींचे सुख हिरावून घेतले. त्यांना वाटतंय मी मुद्दाम त्यांच्याशी लग्न केलं. त्यांना माझं तोंड बघायचीही इच्छा नसते. पण खरं सांगू, मला त्या दोघांच्या मध्ये नाही यायची. मी निघून जाईन त्यांच्या आयुष्यातून. माझ्यासाठी फक्त त्यांचं सुख महत्त्वाचं आहे आणि त्यांचं सुख फक्त प्राचीमध्ये आहे. आजींनी मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, नाही नंदिनी, तू चुकीची नाहीस. ती परिस्थिती तशी होती. आणि तुला माहिती आहे बाळा, तुझ्याकडे सर्वात मोठी शक्ती आहे. तुझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र. हे फक्त एक साधा धागा नाही, तर हे तुझ्या सौभाग्याचं लेणं आहे. त्यामध्ये प्रचंड ताकद आहे. तुमचं लग्न देवानेच घडवून आणलं होतं. तो देवाचाच एक इशारा होता की आदित्यचं लग्न प्राचीशी नाही तर तुझ्याशी व्हावं. तू हार मानू नकोस. आदित्य फक्त तुझा आहे आणि तो तुझाच राहील. आजी तिथून निघून गेल्या. तेवढ्यात आदित्य नंदिनीच्या रूमजवळून जात होता तर त्याला नंदिनीचे रडलेले डोळे बघून त्याला आतून कुठेतरी टोचलं. पण तो काहीच बोलला नाही. नंदिनीचे पण लक्ष त्याच्याकडे गेले. दोघांमध्ये एक क्षण शांतता पसरली. जणू काही न बोलताही खूप काही संवाद घडला. नंदिनीला वाटत होतं की एकदा तरी आदित्यच्या मिठीत जाऊन तिच्या आसवांना वाट मोकळी करून द्यावी, पण हे शक्य नव्हते. ती स्वतःला खूप हताश समजते. आदित्य पण तिथून निघून जातो. दृश्य 8. प्राचीचा खोटा चांगुलपणा आणि शॉपिंगचा प्लॅन. दुसऱ्या दिवशी सकाळी प्राची रडण्याचं नाटक करत आदित्यच्या रूममध्ये गेली. आदित्य, मला माझे कपडे हवे आहेत.
मी ते घरी सोडून आले आणि आता जर मी घरी गेली तर आई मला घरात नेणार नाही आणि माझ्याकडे आता घालायला काहीच नाही आहे. आदित्य म्हणाला, प्राची तू काळजी करू नकोस. मी तुला शॉपिंगला घेऊन जातो. तुला जे हवं आहे ते घे. प्राचीने आनंदाने आदित्यला मिठी मारली. आदित्य, तुम्ही खूप चांगले आहेत. आदित्यला मात्र तिची मिठी आज थोडी अनोखी, अनकम्फर्टेबल वाटली. जी ओढ त्याला नंदिनीजवळ गेल्यावर वाटत होती ती प्राचीच्या मिठीत नव्हती. त्याने हळूच तिला बाजूला केलं. नंदिनी ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन तिथे आली. तिने नेव्ही ब्लू रंगाची साडी नेसली होती, ज्यात ती अतिशय देखणी दिसत होती. आदित्यने तिला थंडपणे सांगितले, आज तू दुसऱ्या गाडीने जा, मला उशीर होईल. त्याने आपल्या असिस्टंट कार्तिकला फोन केला आणि मीटिंग्स उशिरा ठेवायला सांगितल्या. नंदिनी ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडली. तेवढ्यात प्राची तिथे आली. प्राची म्हणाली, नंदिनी सॉरी हां, आदित्य ऐकत नाही आहे. त्याला मला शॉपिंगला न्यायचं आहे. मला यायचं नव्हतं पण त्याचा खूप हट्ट आहे. प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. प्राचीला नंदिनीला हे दाखवायचं होतं की आदित्य अजूनही तिचाच आहे. नंदिनी काही न बोलता ड्रायव्हरसोबत ऑफिसला निघून गेली. दृश्य 9. ऑफिसमधील छळ आणि तो रोमॅन्टिक क्षण. नंदिनी ऑफिसला पोहोचली तेव्हा तिथे प्रिया आणि तिच्या काही मैत्रिणी तिला हिणवायला सुरुवात केली. बघा, साडी नेसून आली महाराणी. किती गावंढळपणा आहे हा. कोणी ऑफिसला साडी नेसून येतं का? प्रिया कुत्सिकपणे हसत म्हणाली. स्नेहा आणि रेवा धावून आल्या. तुम्हाला काय करायचं आहे? फाटलेले शॉर्ट्स घालण्यापेक्षा ही साडी कितीतरी पटीने चांगली आहे. नंदिनी, तू लक्ष देऊस यांच्याकडे. थोड्या वेळाने आदित्य ऑफिसला आला. काही फाईल्सवर सही घेण्यासाठी नंदिनी त्याच्या केबिनमध्ये गेली. आदित्यने मान वर केली आणि तो बघतच राहिला. निळ्या रंगाच्या साडीत, मोकळ्या केसात आणि कपाळावरच्या टिकलीत नंदिनी एखाद्या अप्सरेसारखी भासत होती. आदित्य तिच्या सौंदर्यात हरवून गेला. नंदिनीने 2-3 वेळा सर सर म्हटल्यावर तो भानावर आला. त्याने फाईल्सवर सही केली. नंदिनी फाईल्स घेऊन वळली पण तिचा पाय टेबलच्या खाली अडकला आणि ती पडणारच होती. आदित्यने चपळाईने तिला कमरेत धरले. दोघांच्या नजरा एकमेकात गुंतल्या. आदित्यने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस हळूच बाजूला सारले. दोघांनाही जगाचा विसर पडला होता. तेवढ्यात समीर तिथे आला आणि त्याने खोकायचं नाटक केलं आणि म्हणाला, अरे यार, सॉरी, चालू द्या तुमचं रोमांस. मी काही नाही बघितलं. आणि तो त्याच्या डोळ्यावर हात ठेवतो. आदित्यने तिला सोडलं आणि समीरला रागावलं. बंद कर तुझी नोटंकी आणि कामाचं बोल. समीर हसून म्हणाला, वहिनी, आज तू काय सुंदर दिसतेस. भाईची नजर तुझ्यावरून हटतच नाही आहे. नंदिनी लाजत म्हणाली, भाऊजी असं काही नाही. ते माझा पाय अडकला आणि मी पडणार होती तर आदित्यजींनी पकडलं मला. ऑफिसमध्ये मला वहिनी नका म्हणत जाऊ. समीर हसून तिथून निघून गेला. नंदिनी तिच्या जागेवर जाऊन बसली. आदित्यच्या केबिनमधून बाहेरचं सगळं दिसत होतं. तो कामाच्या बहाण्याने सारखा तिच्याकडे बघत राहायचा. तिचे उडणारे केस आणि कामातील एकाग्रता बघून त्याला जाणवू लागलं की त्याला प्राचीपेक्षा नंदिनीजवळ राहणं जास्त आवडतंय. सस्पेन्स आणि बदलणारी समीकरणे. अनुराधा आईंना आता हळूहळू नंदिनीचा टॅलेंट आणि स्वभाव आवडू लागला होता. पण त्यांना प्राचीसाठीही वाईट वाटत होतं. ईशा मात्र प्राचीच्या पूर्णपणे बाजूने झाली होती. तिला वाटत होतं की नंदिनीने प्राचीची जागा हिरावून घेतली आहे. इकडे आदित्य मात्र मोठ्या दुविधेत अडकला होता. ऑफिसमधून घरी परतताना आदित्यच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. शेजारी प्राची बसली होती. ती सतत काहीतरी बडबड करत होती पण आदित्यचे लक्ष मात्र वाटेत फक्त नंदिनी आठवत होती. त्याला राहून राहून ऑफिसमधील तो रोमॅन्टिक क्षण आठवत होता जेव्हा त्याने नंदिनीला कमरेत धरले होते. तिच्या चेहऱ्यावर येणारे ते केस आणि तिचा स्पर्श अजूनही त्याच्या श्वासात रेंगाळत होता. हे काय होतंय? मी प्राचीवर प्रेम करतोय, मग मला नंदिनीची ओढ का लागते? आदित्य स्वतःशी चिडून विचार करत होता. त्याला वाटलं की तो नंदिनीचा विचार करून प्राचीसोबत अन्याय करतोय. त्याला भीती वाटली की जर तो नंदिनीच्या जवळ गेला तर तो प्राचीला कायमचा गमावून बसेल. मला नंदिनीपासून लांब राहावं लागेल. तिचं सौंदर्य, तिचे ते ओशन ब्लू डोळे,
मला कमकुवत करतायत. त्याने स्वतःशीच निश्चय केला. स्वतःच्या या बदलणाऱ्या भावना लपवण्यासाठी त्याने मनावर रागाचा एक जड थर चढवला. घरी पोचल्यावर गेटपाशी नंदिनी दिसली. ती समीरशी काहीतरी हसत बोलत होती. तिचे ते हसणे पाहून आदित्यला अधिकच अस्वस्थ वाटत होतं. त्याने गाडीतून उतरताच एका क्षुल्लक फाईलच्या चुकीवरून सर्वांसमोर नंदिनीवर ओरडायला सुरुवात केली. आदित्य अत्यंत कठोर आणि चढ्या आवाजात, नंदिनी, तुला साधं नीट काम करता येत नाही का? या डिझाईन्समध्ये इतकी मोठी चूक कशी झाली की मुद्दाम लक्ष दुसरीकडे असतं तुझं? आणि बघ, किती वेळा सांगितलं माझ्याजवळ येण्याचा किंवा मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न मुळीच करू नकोस. म्हणून जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहा माझ्यापासून. तिथे आजी आणि सुरेशजी नव्हते, पण अनुराधा आई होत्या. त्या बोलल्या, आदित्य, का उगाच ओरडतोयस बिचारीवर? आदित्य, मॉम, हिने तुला पण तिच्या जाळ्यात ओढलं ना. ही अशीच आहे, सर्वांवर जादू करून ठेवली. पण मी नाही भुलणार हिच्या निरागस वाटणाऱ्या चेहऱ्याला. समजलं ना? खरं सांगू तर मला तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे. माझ्या नजरेसमोर चालती हो. आदित्यचे हे शब्द नंदिनीच्या कानावर एखाद्या तप्त शिशासारखे पडले. तुझं तोंड बघायची इच्छा नाही, हे वाक्य तिच्या काळजाला आरपार चिरून गेलं. तिच्या डोळ्यात चटकन पाणी आलं, पण तिने ते आवरलं आणि एकच शब्द न बोलता ती तिथून निघून गेली. आदित्यने तर तिची काही चुकी नसताना पण कुठली गोष्ट कुठे जोडून तिला एवढं सुनावलं. दृश्य 11. जेवणाच्या टेबलवरचा अपमान आणि प्राचीचा विजय. रात्री जेवणाची वेळ झाली. रणदिवे पॅलेसच्या भव्य डायनिंग टेबलवर सर्वजण जमले होते. नेहमीप्रमाणे नंदिनी आदित्यच्या शेजारच्या खुर्चीवर बसण्यासाठी पुढे सरकली, पण ती बसण्यापूर्वीच प्राचीने चपळाईने ती खुर्ची ओढली आणि तिथे जाऊन बसली. समीरने हे पाहिले आणि त्याला खूप राग आला. समीर, प्राची, ती जागा वहिनीची आहे. तू दुसरीकडे कुठेही जाऊन बसू शकतेस, पण भाईच्या बाजूला फक्त वहिनीच बसते. प्राचीच्या चेहऱ्यावर एक खोटा निरागस भाव आला आणि ती उठायचं नाटक करत म्हणाली, ओ सॉरी नंदिनी, मला माहिती नव्हतं की इथे जागासुद्धा रिझर्व असतात. नाहीतर मी दुसरीकडे बसली असती. सॉरी समीर, मी उठते. नंदिनीने शांतपणे मान हलवली आणि समीरला थांबवलं. ती म्हणाली, काही नाही भाऊजी, राहू द्या तिला तिथेच. मी दुसऱ्या खुर्चीवर बसते. जागेने काही फरक पडत नाही. नंदिनी बाजूला होणार इतक्यात आदित्य कडारला. प्राची, तुला सॉरी बोलायची काहीच गरज नाही. या घरात कोणी लिहून ठेवलं नाही की कोणती जागा कोणाची आहे. तुला या घरात पूर्ण स्वातंत्र्य आहे. तू कुठेही बिंदास बसू शकतेस आणि फिरू शकतेस. कोणाच्याही परवानगीची तुला गरज नाही. प्राचीने आदित्यकडे बघून एक विजयी हास्य दिले आणि मग नंदिनीकडे बघून मनातच म्हणाली, नंदिनी, आज तर फक्त तुझी खुर्ची घेतली आहे. हळूहळू तुझं अस्तित्व, तुझं नाव आणि आदित्य सगळंच माझं असेल. तू फक्त बघत राहा. दृश्य 12. नंदिनीचा अबोला आणि आदित्यची वाढती चिडचिड. त्या रात्री नंदिनी खूप रडली. तिला आदित्यच्या रागाची सवय होती, पण तुझं तोंड बघायची इच्छा नाही या शब्दाने तिच्यातील उरलासुरला आत्मविश्वासही संपवला होता. तिने ठरवलं की आता आदित्यला तिचं तोंड दाखवायचं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच नंदिनीने स्वतःला आदित्यपासून पूर्णपणे लांब केलं. आदित्य जेव्हा तयार होऊन हॉलमध्ये आला तेव्हा त्याला वाटलं होतं की नंदिनी नेहमीप्रमाणे त्याच्या लॅपटॉप किंवा फाईल घेऊन उभी असेल, पण तिथे फक्त नोकर होते. ऑफिसला जायच्या वेळीसुद्धा नंदिनी आदित्यची वाट न बघता ड्रायव्हरसोबत दुसऱ्या गाडीने निघून गेली. आदित्यला हे खूप वेगळं वाटलं. त्याला वाटलं होतं की ती नेहमीप्रमाणे त्याच्या मागे मागे येईल, पण तिची ही शांतता त्याला टोचू लागली. ऑफिसमध्ये सुद्धा नंदिनीने एक वेगळीच भिंत उभी केली होती. आदित्यने तिला एका महत्त्वाच्या कामासाठी केबिनमध्ये बोलवलं, पण नंदिनी स्वतः न जाता तिथे स्नेहाला पाठवलं. आदित्य स्नेहाला बघून चिडत, नंदिनी कुठे आहे? मी तिला बोलवलं होतं ना. स्नेहा, सर ती दुसऱ्या एका प्रेझेंटेशनमध्ये बिझी आहे.
म्हणून तिने मला पाठवलं. आदित्यची चिडचिड शिगेला पोहोचली. त्याला कामात लक्ष देता येईना. ट्रान्सपरंट काचेतून तो वारंवार बाहेर बघत होता. पण नंदिनीने आपली जागा अशा प्रकारे बदलली होती की ती त्याला दिसणार नाही. आदित्यला आता स्वतःचा वागण्याचा राग येऊ लागला होता. त्याला वाटत होतं की नंदिनीला लांब ठेवून त्याला शांत वाटेल, पण उलट तिचा समोर न येणं त्याला जास्त अस्वस्थ करत होतं. तो तिच्या एका झलकसाठी तरसत होता. दृश्य 13. गायब झालेली नंदिनी आणि तो भयानक कॉल. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर सुद्धा नंदिनी आदित्यला न सांगताच निघून गेली. आदित्य एकटाच रागात गाडी चालवत घरी पोहोचला. त्याला वाटलं होतं की नंदिनी घरी तरी समोर येईल. घरात शिरताच आजींनी विचारलं, आदित्य, नंदिनी कुठे आहे? ती तुझ्यासोबत नाही आली? आदित्य थंडपणे, आजी, ती तर माझ्या आधीच ऑफिसमधून निघाली होती. अजून पोहोचली नाही का? आजी काळजीत पडल्या, नाही रे, ती अजून घरी आलीच नाही आणि तिचा फोनही नॉट रिचेबल येतोय. सुरेशजी आणि अनुराधा आईसुद्धा हॉलमध्ये आले. सर्वांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. प्राची मात्र सोफ्यावर बसून मजेत मॅगझिन वाचत होती. आदित्यने घड्याळाकडे पाहिले. ऑफिस सुटून 2 तास झाले होते. ऑफिस ते घर हा रस्ता फक्त अर्ध्या तासाचा होता. मग नंदिनी कुठे गेली? आदित्यच्या मनात भीतीची पाल चुकली. त्याला त्याचे कालचे शब्द आठवले, तुझं तोंड बघायची इच्छा नाही. माझ्या त्या शब्दामुळे ती काही चुकीचं पाऊल तर उचलणार नाही ना? कुठे गेली असेल ती? आदित्य अस्वस्थपणे बाहेर पाहू लागला. तेवढ्यात आदित्यच्या फोनची रिंग वाजली. त्याने पाहिलं, एका अज्ञात नंबरवरून कॉल आला होता. आदित्यने थरथरत्या हाताने फोन उचलला. हॅलो. पलीकडून एक गंभीर आवाज आला. हॅलो, आपण आदित्य रणदिवे बोलत आहेत का? तुमच्या गाडीच्या नंबरवरून हा नंबर मिळाला. एका हिरव्या रंगाच्या साडीतील महिलेचा भीषण अपघात झाला आहे आणि ती शुद्धीवर नाही आहे. आम्ही तिला जवळच्या सिटी हॉस्पिटलमध्ये नेले आहे. तुम्ही लवकर या. आदित्यच्या हातातून फोन गळून खाली पडला. त्याचे शरीर बर्फासारखे थंड पडले. नंदिनी? त्याच्या तोंडातून फक्त एवढाच शब्द बाहेर पडला. आजी आणि सुरेशची जोरात ओरडले. काय झालं आदित्य? तो बोलतो, आजी, नंदिनी आज कोणत्या रंगाची साडी नेसली होती? आजींना आठवते. आजी बोलतात, आज नंदिनीने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. तो अजून घाबरतो आणि एवढंच बोलतो, तिचा ॲक्सिडेंट झाला आहे. आणि काहीच न बोलता वेड्यासारखा बाहेर पळाला. त्याच्या डोळ्यासमोर फक्त नंदिनीचा तो हसणारा चेहरा आणि नंतर तिच्या डोळ्यातील ते अश्रू येत होते. इकडे सर्वजण चिंतेत होते की नक्की कसं झाला ॲक्सिडेंट आणि नंदिनी ठीक तर आहे ना की नाही. कोणाला काहीच कळत नाही. काय खरोखर नंदिनीचा अपघात झाला होता की यामागे प्राची आणि करुणा आत्याचं काही नवीन कारस्थान होतं की अजून काही? नक्की कोणाचा ॲक्सिडेंट होता तो? ती नंदिनीच होती की दुसरी कोणी मुलगी होती? तुम्हाला काय वाटतं, कोण असेल? आणि हे जाणून घ्यायचं असेल तर पुढचा भाग नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या कथेचे नवीन भाग तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. धन्यवाद.